दर्शी खिदमत में इस दीपक पर्व का फिर से एक बार प्यार भरा नमस्कार। ले चलते हैं मैदान के बीच में भूतनाथ प्रीमियर लीग कोनाल कट्टा 2024 की प्रतियोगिता। इस प्रतियोगिता का तीसरा मुकाबला, पहली गेंद बड़ा स्ट्रोक के लिए कोशिश में बिल्कुल हाराकारी कर बैठे, खुद की बॉल थ्रू में एक लाजवाब कैच देखने को मिला। ओवर की पारी हुई समाप्त, डक के स्वरूप में बिल्कुल मैदान के बाहर पहले विकेट का पतन, बिना खाता खोले मैदान से बाहर। डीजे के रूप में मैदान के बाहर जाना पड़ा बल्लेबाज अमोल को। बिल्कुल पहली गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश हाराकारी कर बैठे और लाजवाब कैच खुद की बॉल थ्रू में। इस बार लाजवाब स्ट्रोक बिल्कुल निकलता हुआ नए बल्लेबाज भूषण की बल्ले से खुद का और टीम का खाता खोला। एक रन जो कि स्कोरबोर्ड के ऊपर, एक विकेट का नुकसान। पहले ओवर का खेल प्रगति पथ के ऊपर गेंदबाजी के मोर्चे के ऊपर नीलेश सावंत लाजवाब गेंदबाजी इस मुकाबले के दौरान साबित हुआ कर रही है। पहली दो गेंदों के ऊपर ये तेज तर्रार गेंद उठाई के अलावा स्ट्रोक बैक टू द बॉलर, वन बाउंस शिवार के नजदीक फील्ड किया जाए। लाजवाब फील्डिंग का एफर्ट वहां पर देखने को मिला। शुभम सावंत शायद खिलाड़ी का नाम। गुड रनिंग बिटवीन द विकेट्स के बलबूते के ऊपर दोनों खिलाड़ियों ने भागते हुए आसानी के साथ 2 रन मुकम्मल किए और 2 रन के तहत रन संख्या अब मात्र आगे बढ़ेगी। कुछ 3 स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी किया करने के लिए तैयार। यह अच्छी गेंद बिल्कुल हाराकारी कर बैठे, वहां पर बल्लेबाज को चकमा देती हुई गेंद समाई सीधी विकेट कीपर के दास्तानों में। 22 के रूप में 1 रन मिलेगा और 1 रन के तहत अब मात्र रन संख्या 4 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। अगली गेंद बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, पॉइंट के ऊपर से गेंद को सीमा पार लगाने की कोशिश की थी जरूर। गेंद और बल्ले के बीच में संपर्क हो नहीं सका। गेंद समाई विकेट कीपर के दस्तानों में। रन लेने की तमाम संभावनाओं को समाप्त करते हुए बैकअप जो कि बिल्कुल आता हुआ गेंदबाज के पास लाजवाब गेंदबाजी का दायित्व इस मुकाबले के दरमियान। शॉर्ट पिच की गेंद बुटा के अलावा स्ट्रोक, सुहास सावंत गेंद के ऊपर आए। 1 बाउंस 2 बाउंस इस मुकाबले के दरमियान का यह पहला चौवा निकला। बल्लेबाज भूषण की बल्ले से निकलता हुआ यह पहला चौवा। ओवर की समाप्ति, 1 ओवर का खेल मुकम्मल होने के बाद 8 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। सध्या 5 धावांची पेनल्टी दिली जाईल जर 25 मिनिटात आपली 6 षटकं संपली नसतील। दोन्ही संघांचे कर्णधार याच्याकडे लक्ष द्या। 25 मिनिटात 6 षटकं संपली नाहीत तर 5 धावांची पेनल्टी दिली जाईल। 1 ओवर का खेल मुकम्मल, रन संख्या 6 रन 1 चौवे के बदलत। बल्लेबाजी करती हुई एफसी सिक्सर्स वाइंगंतड़ की बल्लेबाजी मैदान के बीच में। प्रारंभिक बल्लेबाज अमोल और विशाल, यह बल्लेबाजों की जोड़ी मैदान के बीच में आई थी जरूर। अमोल को डक के रूप में मैदान के बाहर जाना पड़ा। उसके बाद भूषण और विशाल पारी को संभालते हुए दिखाई दे रहे। गेंदबाजी में बदलाव शुभम सावंत को लाया है गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। पहली गेंद रिवर्स स्वीप, लाजवाब थ्रो, लॉन्ग लेग के क्षेत्र में कोई खिलाड़ी तैनात नहीं। वहां पर गेंद जाएगी बिल्कुल 1 बाउंस के नजदीक फील्ड किया जाए। तब तक गेंद अपना कांटा बदलकर सीमा के बाहर चौवा निकला बल्लेबाज विशाल की बल्ले से। गवित चौवे के सहायता से रन संख्या को आगे बढ़ाता हुआ डबल फिगर 10 रन टोटल स्कोर, 12 रन माफ कीजिएगा स्कोरबोर्ड पर। फिर से एक बार तैयार गेंदबाजी के मोर्चे के ऊपर, फिर से एक बार रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास। गेंद और बल्ले के बीच में इस बार संपर्क नहीं हो सका। गेंद समय विकेट कीपर के दास्तानों में।
रन लेने के तमाम संभावना को समाप्त करते हुए बैक फिर से एक बार गेंदबाज के पास किया जाता हुआ। लगभग दोस्तों 2 गेंदों का खेल मुकम्मल हो चुका है। 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम का स्कोर जाकर पहुंचता हुआ बिल्कुल 12 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। पॉइंट का खिलाड़ी बिल्कुल कुछ कठिनाइयां मैदान के बीच में, शायद क्रैम्प आ चुका है खिलाड़ी के पैर में। रन संख्या 12 रन दूसरे ओवर का खेल प्रगति पथ के ऊपर। गावित और भूषण देसाई, यह बल्लेबाजों की जोड़ी मैदान के बीच में। दूसरे ओवर का तारामदार गेंदबाजी के मोर्चे के ऊपर शुभम सावंत यह नाम का गेंदबाज गेंदबाजी किया करने के लिए तैयार। लाजवाब गेंदबाजी साबित हुआ कर रही है इस मुकाबले के दरमियान। ये लाजवाब गेंद बिल्कुल जड़ों में डाली जाती हुई। सिर्फ 1 रन इस गेंद के ऊपर प्राप्त हो जाएगा। लाजवाब फील्डिंग का एफर्ट देखने को मिलता हुआ। 1 रन के तहत रन संख्या 13 दूसरे ओवर का खेल प्रगति पथ के ऊपर। दोस्तों अक्सर कहा जाता है जहां पर प्रयत्नों की ऊंचाई अधिक वहां पर किस्मत को भी झुकना पड़ता है। अगर प्रयत्न किए जाए इस मैदान के ऊपर तो जीत हासिल करना एक आम बात हो सकती है। इस बार फंसा हुआ स्ट्रोक गेंद के नीचे सुहास, बिल्कुल रन आउट का मौका, बिल्कुल एक कैच लपकने की संभावना थी लेकिन थोड़े से दूर रहे वहां पर। चुस्तीली रनिंग मैदान के बीच में 2 रन आसानी के साथ पूरे किए गए। 2 रन की सहायता से रन संख्या अब मात्र 15 रन। कुल मिला के दोस्तों 4 गेंदों का खेल मुकम्मल होने के बाद भूषण स्ट्राइक एंड के ऊपर। ये लाजवाब स्ट्रोक बिल्कुल खिलाड़ी गेंद के नीचे और एक विकेट का पतन, बिल्कुल भूषण की पारी हो जाएगी वहां पर समाप्त। लाजवाब कैच देखने को मिला दूसरे विकेट के रूप में। भूषण मैदान के बाहर, रन संख्या 15, 2 विकेटों का नुकसान। दूसरे ओवर का खेल प्रगति पथ के ऊपर। खेलने की कोशिश की जा रही थी, हल्के हाथों से पुल किया वहां पर। खुद की फॉलो थ्रू में लाजवाब फील्डिंग का एफर्ट देखने को मिला। दोस्तों 2 ओवर का खेल मुकम्मल। पहले बल्लेबाजी करते वक्त बल्लेबाजी एफसी सुपर सिक्सर्स वाइंगंतड़ क्रिकेट टीम की 15 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर, 2 विकेटों का नुकसान। डीजे और तीसरे ओवर की आगाज में गेंदबाजी में बदलाव। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर बिल्कुल नीलेश सावंत, जी हाँ बिल्कुल पहली गेंद आसमान में खड़ी रहती हुई खुद के फॉलो थ्रू में कैच लेने की कोशिश। 2 खिलाड़ी गेंद के नीचे बिल्कुल आए थे जरूर, हाँ ना की परिस्थितियों में बिल्कुल कैच खो बैठे विशाल गावित।
मैदान के बाहर करने की कोशिश बिल्कुल हुआ कर रही थी, लेकिन शायद गलती और गलती की मोहर लगी 2 रनों के ऊपर। 17 रन टोटल स्कोरबोर्ड में देखने को मिलते हुए तीसरे ओवर का आगाज। नीलेश, जो कि पहले ओवर की अगर बात की जाए नीलेश की, तो पहले ओवर में लाजवाब कसौट भरी गेंदबाजी का दायित्व उनकी ओर से साबित हुआ कर रहा था। विशाल गावित 2 चौकों के साथ बिल्कुल बल्लेबाजी, 1 चौके के साथ बल्लेबाजी करता हुआ दिखाई दे रहा है। तो खुद के नीचे 7 के स्कोर के ऊपर भूषण मैदान के बाहर। ये लाजवाब गेंद, बैक टू द बॉलर का स्ट्रोक। लॉन्ग ऑन का खिलाड़ी जब तक तेजी के साथ गेंद के ऊपर आए, बैकअप जब तक गेंदबाज के पास किया जाए, सिर्फ 1 रन लेने का मौका। 1 रन की सहायता से 18 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। कुल मिला के दोस्तों गेंदें समाप्त हो चुकी है 2 इस ओवर की। तीसरे ओवर का खेल प्रगति पथ के ऊपर देखने को मिलता है। दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ मुकाबला भूतनाथ प्रीमियर लीग 2024। गति परिवर्तन, स्लोअर वन गेंद, पॉइंट का खिलाड़ी तेजी के साथ गेंद के ऊपर आता हुआ, माफ कीजिएगा एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी तेजी के साथ जब तक गेंद के ऊपर आए, गेंद को पकड़े और बैकअप करे, तब तक सिर्फ 1 रन लेने का मौका। और इस मौके का लुत्फ उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने भागकर दोस्तों 1 रन पूरा किया और 1 रन की सहायता से अब जाकर टोटल 19 के ऊपर पहुंचता हुआ। लाजवाब गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई, गेंद और बल्ले के बीच में संपर्क हो नहीं सका। विकेटों के पीछे लाजवाब विकेट कीपिंग का दायित्व यहाँ पर साबित होता हुआ। कुल मिला के दोस्तों ओवर के 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। तीसरा ओवर प्रगति पथ के ऊपर। देर से आए हुए दर्शकों की जानकारी के लिए फिर से एक बार कहना चाहूंगा, फिर से एक बार रिवर्स टीम, इस बार गेंद के नीचे खिलाड़ी तैनात और कोई गलती नहीं। लाजवाब कैच देखने को मिला। विशाल गावित की 1 चौके की पारी हुई समाप्त। रन संख्या 19 रन, तीसरे विकेट का नुकसान, 5 गेंदों की समाप्ति। तीसरे विकेट का नुकसान और नए बल्लेबाज प्रणेश मैदान के विषय, प्रज्ञेश माफ कीजिएगा, प्रणेश मैदान के बीच में एक रन आसानी के साथ पूरा किया गया। ओवर क्रमांक 3 समाप्त। 3 ओवर का खेल मुकम्मल। रन संख्या 20 रन। लाजवाब गेंदबाजी अभी तक साबित हुआ करी है बापू वॉरियर्स वीडी टीम की ओर से। 3 ओवर में सिर्फ 20 रन। पंधरा मिनिटं बाकी आहे, 3 षटकं संपवली पाहिजेत, याची आपण नोंद घ्या। 3 षटकांचा अवधी समाप्त। सांघिक धावफलक 20 धावा धावफलकावर। गोलंदाजी मध्ये बदल, सुहास सावंत हा एक अष्टपैलू खेळाडू सज्ज होतोय 4थ्या षटकाचा। यावेळी मात्र आरंभ झालाय। पहिल्या वेळेला चेंडू निश्चितच गती परिवर्तन, स्लोअर वन मध्ये चेंडू, बॅट आणि बॉलचा बहुधा संपर्क नाही, चेंडू विसावला यष्टिकेच्या हातात। परिणामी मित्रांनो निर्धाव चेंडूची गणना केली जाईल। सांघिक धावफलक 20 च्या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय आणि निश्चित मित्रांनो 3 गडी हे स्वस्तात तंबूत परततायत। खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅट आणि बॉलचा बहुधा संपर्क नाही, चेंडू पुनश्च एकदा निर्धाव स्वरूपाचा। बहारदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सुहास सावंत याच्या माध्यमातून एका महत्वपूर्ण या सामन्यादरम्यान औचित्य आहे। भूतनाथ प्रीमियर लीग 2024 हे 9वं पर्व आणि 9व्या पर्वादरम्यानचा मित्रांनो पहिला दिवस आपण या मैदानावर अनुभवताय। 3 दिवसांची स्पर्धा। आजच्या दिवसादरम्यान 4 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत। सलगचा तिसरा चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा। बहारदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मित्रांनो, वारंवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र असफल ठरताना दिसतोय फलंदाजी करणाऱ्या FC सुपर सिक्सर्स वांगणतड क्रिकेट संघाच्या फलंदाजांचा। सुहास सावंत आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी साकारतोय।
एवढी मात्र आडव्या बॅटने चेंडू भिरकावलाय, चेंडू गगनाला गवस निघालत, शिवानीचं उल्लंघन, डीप मिड विकेट शिवानीच्या बाहेर निघालाय षटकार. षटकारम्यांचा पहिला षटकार निघतोय. फलंदाज प्रणेशाच्या बॅटमधनं 6 धावा. ओके मित्रांनो, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक 26 अशी धावसंख्या धावफलकावर. सुरेख फटका, यावेळी मात्र निश्चित चेंडू विसावतोय. वन बाउंस सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षित केला जाईल का? सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सहजगत्या मित्रांनो या चेंडूवर दुहेरी धावेची मोहर लावण्यात आली आहे आणि दुहेरी धावेनं निर्णायक 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 28 अशी धावसंख्या धावफलकावर. बहारदार गोलंदाजी या षटका दरम्यान मित्रांनो आतापर्यंत 5 चेंडूंवर प्रतिस्पर्धी संघाला 8 धावा देतोय. विचार करायला गेलात बापू वॉरियर्स विडी क्रिकेट संघ धावांना रोधक लावणारी गोलंदाजी या सामन्यादरम्यान म्हटलं तर वावगं ठरणार नाही. षटक क्रमांक 4 ची सांगता झाली आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक मित्रांनो 28 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ कशा प्रकारे होईल, फलंदाजी गोलंदाजी येणार वेळ आपल्या समोर घेऊन येऊ. तोपर्यंत घेऊन जातोय पुन्हा एकदा सुमधुर डीजे कडे. मित्रांनो निर्णायक 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावफलक हे 28 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक 5 आणि गोलंदाजी हाताळण्यासाठी साबा डांगे हा गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू यावेळी मात्र भिरकावून दिलाय. डीप लॉंगचा क्षेत्ररक्षक येईल, निश्चित चेंडू विसावतोय. क्षेत्ररक्षकाच्या दोन्ही पायांच्या मधून द गेटवे ऑफ इंडियाचं चित्रीकरण या मैदानावर. चौकार निघालाय पहिल्या वेळेला चेंडूवर. फलंदाज गोपीचंद याच्या बॅटमधनं 4 धावा. मित्रांनो चौकार निशी केलं जातंय. गोलंदाज साबा डांगे याच्या पहिल्या वेळेला चेंडूवर आक्रमकतेने नटलेला फटका, काहीसं खराब क्षेत्ररक्षण आणि परिणामी चौकार पाहायला मिळाला. यावेळी मात्र सुरेख फटका, बॅट आणि बॉलचा बहुधा मनोमत संपर्क, चेंडू गगनाला गवस निघाला, सीमारेषेचं उल्लंघन करतोय. षटकार निघालाय गोपीचंद याच्या बॅटमधनं 6 धावांसाठी. स्पष्ट करतोय 2 चेंडूंवर तब्बल मित्रांनो 10 धावा जमवल्या जात आहेत या षटका दरम्यान. एक चौकार, एक षटकार, आक्रमकतेने नटलेली फटकेबाजी गोपीचंद याच्या बॅटमधून या मैदानावर एका महत्वपूर्ण सामन्या दरम्यान चालू झालेला सामना FC सुपर सिक्सर्स वांगणतड विरुद्ध बापू वॉरियर्स विरडी या दोन्ही तुल्यबळ क्रिकेट संघांदरम्यान. सांघिक धावफलक 38 अशी धावसंख्या धावफलकावर. साबा डांगे खोलवर टप्प्यात चेंडू, यावेळी मात्र बॅटची कड घेतली आहे. झेल टिपण्याचा प्रयत्न होता. सुरेख क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा मानस आहे मित्रांनो. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही फलंदाज यश त्यांच्यामध्ये अतिशय चपळाईनं मित्रांनो धावा पूर्ण करतायत आणि दुहेरी धाव्यानं सांघिक धावफलक आता मात्र 40 ही गाठतंय. 40 अशी धावसंख्या धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर एक निर्णायक षटक, महत्वपूर्ण षटक या सामन्या दरम्यान हाताळतोय साबा डांगे आणि पहिल्या 2 चेंडूंवर मित्रांनो आक्रमकतेने नटलेली फटकेबाजी गोपी याच्या बॅटमधनं बघायला मिळाली. तब्बल 3 चेंडूंवर 12 धावा खर्च केल्या जात आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा बहुधा तेवढा चांगला संपर्क नाही. एक धाव सहजगत्या पूर्ण. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न अंगाशी येता येता वाचला मित्रांनो. फक्त एकच धाव या चेंडूवर मिळेल. हा चेंडू अतिशय सुरेख प्रकारे हाताळतोय गोलंदाज साबा डांगे. एका धाव्यानं सांघिक धावफलक 41 अशी धावसंख्या धावफलकावर. षटकाचे अंतिमचे 2 चेंडू बाकी असतील आणि फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर फलंदाज प्रणेश तर नॉन स्ट्राईक एंडवर गोपीचंद ही फलंदाजीची जोडी मैदानात. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका पसतोय. साबा डांगे स्वतः झेल पकडतोय आणि परिणामी मित्रांनो अजून एक हादरा बसेल.
FC सुपर सिक्सर्स वांगंतड क्रिकेट संघाला. मैदानात आपली पावलं वळवतोय ते म्हणजे वैभव नाईक. स्ट्राईक एंडवर सज्ज झालाय. अंतिम चेंडू असेल षटकाचा. साबा डांगी एक गडी बाद करतोय. यावेळी मात्र सोडून देण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू आणि निश्चितच फलंदाजाच्या मागून यष्टीचित केला जातोय. परिणामी सलगच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा हादरा FC सुपर सिक्सर्स वांगंतड क्रिकेट संघाला. सांघिक धावफलक 5 षटकांचा खेळ समाप्त. 41 धावा धावफलकावर. मित्रांनो अंतिम षटक असेल आणि फक्त 6 मिनिटांचा अवधी आपल्याकडे बाकी आहे. विरडी क्रिकेट संघ लक्ष असू द्या. फक्त 6 मिनिटात षटक संपलं पाहिजे, अन्यथा 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. गोलंदाजीमध्ये बदल. सूरज गावडे सज्ज झालाय. सुरेख चेंडू. यावेळी मात्र पटका फसतोय. निश्चित चेंडू बराच काळ हवेत 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये येऊन चेंडू विसावलाय. परिणामी पहिल्या चेंडूवर गोपी याला काहीसं बीट केलं गेलं. परिणामी या चेंडूवर 2 धावा मिळाल्या आणि दुहेरी धावेनं 43 अशी धावसंख्या धावफलकावर. काहीसा बुचकळ्यात सापडलाय मित्रांनो FC सुपर सिक्सर्स वांगंतड क्रिकेट संघ. मोठी फटकेबाजी साकारावी लागेल. मोठा फटका करण्याचा मानस. यावेळी मात्र सुरेख चेंडू. लेग बाईटचा इशारा पंच पॉली फर्नांडिस यांचा मान्यवर कक्षेपाशी आलाय आणि लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव. सांघिक धावफलक 44 धावा. गडी बाद होत आहेत मित्रांनो. आतापर्यंत 5 आणि 5 गड्यांच्या मोबदल्यात फलंदाजी साकारतोय. यावेळी मात्र आडव्या बॅटला भिरकावलाय. मान्यवर कक्षाला मानवंदना देणारा फटका. चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार. निश्चितच मित्रांनो चौकारनिशी स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय. सांघिक धावफलक जाऊन पोहोचलाय 48 या धावसंख्येवर. अंतिमचे 3 चेंडू बाकी असतील. आडव्या बॅटनं फटका खेळावा आज काहीसा प्रयत्न सफल होत नाहीये. परिणामी क्षेत्ररक्षक झपकत चेंडूवर आलाय. पहिल्या प्रयत्नात चेंडूच्या परतीची फेक गोलंदाज सूरज गावडे याच्याकडे केली जाईल. एकच धाव. 49 धावा धावफलकावर. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे मित्रांनो. आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुनश्च एकदा त्याच सीझन मध्ये चेंडू विसावले. 1 धाव सहजगत्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा मानस. धावचीची संधी आहे परंतु फलंदाज आपल्या प्रॉपिंग क्रीज मध्ये सहजगत्या पोहोचतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि अंतिम चेंडूचा खेळा बाकी असताना सांघिक धावफलक आता मात्र 50 गाठतोय. 51 अशी धावसंख्या धावफलकावर. अंतिम चेंडूचा खेळा बाकी. स्ट्राईक एंडवर गोपी मित्रांनो. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहताय आणि अंतिम चेंडूवर मोठा फटका खेळावा असाच काहीसा मनसुबा घेऊन निश्चित सज्ज झालाय स्ट्राईक एंडवर गोपी. मोठा फटका. बॅट आणि बॉलचा मधोमध संपर्क. चेंडू जाईल डीप लॉंग ऑफ बाहेर. षटकार 6 धावा. FC सुपर सिक्सर्स क्रिकेट संघ 57 धावा जमवतोय आणि विजयासाठी बापू वॉरियर्स विरडी क्रिकेट संघाला 58 धावांचं आव्हान आहे. जशा प्रकारची फलंदाजी मित्रांनो
गोपीचंद याची बरस आली आहे. तशाच प्रकारची गोलंदाजी साकारत एफसी सुपर सिक्सर्स क्रिकेट संघ या स्पर्धेतील पहिल्या वेळेचा विजय मिळवतोय का, की दुसऱ्या बाजूने पहिल्या वेळेला विजयाच्या शोधात असलेली बापू वॉरियर्स विरडी क्रिकेट संघ या आव्हानाचा पाठलाग करत या स्पर्धेतील पहिला विजयश्री प्रस्थापित करतायत का, हे सगळ्यासाठी निश्चितच मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे सहयोगी समालोचक ऋषिकेश पावसकर यांना आणि दीपक परब तमाम रसिकांची काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. पहिल्या विजय रथाकडे मात्र दोघांची वाटचाल सुरू आहे. तीन वाजून 30 येणाऱ्या 25 मिनिटात इनिंग संपवावी लागेल ही नोंद घ्यायची एफसी सुपर सिक्सर संघ. पहिलं षटक घेऊन अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज अनिकेत करवत सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवर असेल तर म्हणजे गोविंद सावंत आणि नॉन स्ट्राईक एंडला शुभम सावंत. एक उजव्या आणि डावकऱ्या हाताची जोडगोळी मैदानाच्या आत पाहायला मिळते. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपण्याची संधी. एक सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तेवढंच चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज अनिकेत सज्ज होतोय. सुरेख चेंडू शॉर्ट पिचचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू होता. खराब चेंडू होता. थोडासा पूल झाला असता तर नक्कीच चौकाराच्या दिशेने गेला असता. परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक निलेश जर्सी क्रमांक 18 याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर अतिशय सुरेख अशी पहिल्या दोन चेंडूवर अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू षटक क्रमांक पहिलं तिसरा चेंडू गतीमध्ये परिवर्तन आणि त्याचा फायदा समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स सी मा पार चौकार. सुरेख फटका तिसऱ्या चेंडूवर येतोय. गोविंद सावंत याच्या बॅटमधनं या इनिंगला चा शुभारंभ होतोय. 4 धावा संख्या. अतिशय सुरेख कामगिरी आजच्या दिवसात ती म्हणजे बॉल बॉय लाईनमॅन यांची पाहायला मिळते. ती म्हणजे
श्रेयस राणे असतील, कोटेश असेल, सोहम आरोलकर, महादेव किरण. अतिशय सुरेख कामगिरी. आजचा दिवस पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी थोड्याशा उशिराने सामने सुरू झाले आणि दुपारच्या सत्रात अतिशय सुरेख कामगिरी ते म्हणजे या सर्व लाईनमॅनने केली. या सर्व लाईनमॅनचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि त्या दरम्यान एक सिंगल मिळते. सिंगलच्या स्वरूपात धावफलकात वाढ होईल. धावफलक 58 धावांचा पाठलाग आणि 5 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुढचा चेंडू एक शॉर्ट पिचचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूला भिरकावून दिला जात आहे. चेंडू डीप फाईन लेगला. चेंडू सी मा पार षटकार. सुरेख फटका शुभम सावंत याच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडनं अपील मागितले जाते आणि अपील फेटाळली जाते. एका षटकाचा खेळ त्याच दरम्यान समाप्त होतोय. एका षटकाखेरीस धावफलकावर धावा पोहोचत आहेत. दुहेरी आकडे धावसंख्या मिनी नेल्सन आकड्यावर 11 धावा धावफलकावर. अकरा धावा एक षटक समाप्तीनंतर 58 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत सुरू आहे. डिसिजन जायचंय त्या दरम्यान नाणेफेक होते. तनुष 11 खानियाळे आणि देसाई ब्रदर्स या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल जिंकतोय तनुष 11 संघ आणि डिसिजन द्यायचंय. षटक क्रमांक दुसरं भूषण देसाई. सुरेख चेंडू बॅटची आतील कडा आणि चेंडू त्रिफळाची यष्टीचा वेध घेतोय आणि गडी आउट होतोय. क्रमांक पहिला गोविंद सावंत जातोय बॅक टू दी पॅव्हलियन. पहिला गडी तंबूच्या दिशेने गेल्यानंतर पाहायला मिळतोय तो म्हणजे साबा डांगी. वन डाऊन म्हणून येतोय. स्ट्राईक एंडवर असेल. गोलंदाज असेल तो म्हणजे भूषण देसाई. पहिल्या चेंडूवर गडी गारात करण्यात यशस्वी ठरतोय. सुरेख अशी सुरुवात षटकाला पाहायला मिळाली तिथे. पंचांकडनं सुरेख चेंडू वाईटच्या दिशेनं वाईट मागितली होती परंतु दात फेटाळली जाते पंचांकडनं. एक सुरेख अशी गोलंदाजी त्या दरम्यान षटकाला सुरुवात करून येते. पहिल्या षटकात निघालेल्या 11 धावा. त्यानंतर दुसरं षटक ते म्हणजे भूषण देसाईचं तब्बल 2 चेंडू निर्धाव. उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. शॉर्ट पिचचा चेंडू एक हलक्या हाताने पळून पूर्ण केलेली धाव. तिसऱ्या चेंडूवर निघालेली सिंगल स्ट्राईक रोटेट होतो. स्ट्राईक एंडवर शुभम. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार. त्यानंतर पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे निलेश येतोय चेंडूवर. एक सिंगल मिळतोय. सिंगलच्या स्वरूपात स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईकच्या स्वरूपात धावफलकात वाढ होईल. धावफलक पोहोचतोय. तब्बल 58 धावांचा पाठलाग आणि धावफलक 13 धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू अतिशय सुरेख षटक पाहायला मिळत आहे. दुसऱ्या पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा लागितली होती. थोडंसं फ्लंबाल झाला. यष्टीच्या मागे यष्टी रक्षक आशिष पाहायला मिळतोय. एक सुरेख असं क्षेत्ररक्षण आहे. तेवढीच बॅकी अमोल गावडे याची स्वतः कर्णधार. शेवटचा चेंडू त्या दरम्यान या षटकाचा अतिशय सुरेख षटक. फक्त 2 धावा खर्च केल्या जात आहेत. पुन्हा एकदा अल्टीपल्टी स्विच खेळण्याचा प्रयत्न साबा याचा
आणि तेवढीच चांगली रनिंग भेटून विकेट लेग बायच्या स्वरूपात पंच पॉली फर्नांडिस इशारा करतायत. एक लेग बायच्या स्वरूपात मिळालेली धाव वाढ करून जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटका 21 धावफलक 14 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात डीजे. षटकाला सुरुवात होते. क्रमांक 3 तिसरं षटक घेऊन वैयक्तिक खात्यातलं पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन स्वतः कर्णधार अमोल गावडे मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलक 14. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. चेंडू हवेत स्थिरावला जातोय. क्षेत्ररक्षक गोपीचंद तुमासकर चेंडू केला आणि सुरेख असा झेल टिपला जातोय. काय सुरेख असा झेल टिपला गेला. तब्बल 10 ते 15 मीटरची रनिंग आणि त्यानंतर घेतलेला झेल. एक सुरेख असं जजमेंट आणि त्या जजमेंटच्या अंतरावर सुरेख असं झेल. काय सुंदर असं झेल. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक पण आपल्याला पाहायला मिळतंय. त्या पारितोषिकाचा हकदार बनू शकतो. हा झेल नक्कीच लिहून ठेवावा लागेल. अतिशय सुरेख पद्धतीचा झेल टिपण्यात येतोय गोपीचंद तुमासकर याच्याकडनं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक श्री शैलेश सुधाकर पांगम यांच्याकडून पुरस्कृत केलेले आहे. आकर्षक भेटवस्तू कूलर आहे आणि श्री शुभम दरणे यांच्याकडून पुरस्कृत केलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जातोय. तुमची सुहास सावंत पुन्हा एकदा डावखुरा शैलीची फलंदाज मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. डावखुरा शैलीची फलंदाजी जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक स्थिरावतोय. ते म्हणजे तब्बल 14 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा षटकाला सुरुवात अतिशय सुरेख. पुन्हा एकदा आडव्या बॅटला खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू थोडस गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडला थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू व्हायला. एक सुंदर अशी गोलंदाजी ती म्हणजे एफसी सुपर सिक्सर संघ. धावफलक थोडस छोट आहे. 58 धावा आहे. या 58 धावा रोखाव्या लागतील. षटक 6 आहेत. तर या 6 षटकांमध्ये 58 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी तेवढीच ताकदीची पाहायला मिळत आहे. पहिले 2 षटक सुरेख पद्धतीचे. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू माग परतीची फेक करेल तो म्हणजे सर्वेश नाईक. एक सिंगल मिळतो. सिंगलच्या स्वरूपात स्ट्राईक रोटेट होईल. धावफलकात खूप वेळानंतर वाढ होतोय. म्हणजे कासव्याच्या गतीने धाव चाललेलं आहे. धावफलक 15 धावा धावफलकावर. सन्माननीय दादा लोंढे यांचं आगमन होतोय सामन्यादरम्यान. मी त्यांना विनंती करतो की समालोचन कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचं आहे. पुढचा चेंडू या षटकाचा अमूल्याचं सुरेख षटक पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू जातोय सीम मा पार. षटकार सुरेख फटका. चेंडू येतोय शुभमच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. एक सुरेख अशी फटकेबाजी शुभम सामान्यच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. एक सुंदर अशी फटकेबाजी. तब्बल धावफलकात वाढ करून जाते आणि धावफलक पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावांचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे. या षटकाचे 4 चेंडू समाप्त होत आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. मैदानाच्या आत थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ द पेस फलंदाजाने ओळखलं आणि चेंडूला पाठवला स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकारासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू. पुन्हा एकदा भिरकावून दिला जातोय फाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि चेंडू जातोय सीम मा पार. षटकार बॅक टू बॅक येतोय शुभम सवण्याच्या बॅटमधला दुसरा षटकार डीजे. बॅक टू बॅक निघालेली 2 षटकार धावफलकात वाढ करतायत. धावफलक 27 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू या षटकाचा हॅट्रिक असेल. षटकारांची होईल का पाहण्याजोग्य असेल. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका केलाय. गौरीश येतोय चेंडू मागे.
आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावसरशी धावफलकात वाढ. धावफलक 29 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी असेल. अजून जिंकण्यासाठी 29 धावा बनवाव्या लागतील. येणारे 18 चेंडू मागे 29 धावा. डीजे साठी तब्बल 15 मिनिटात 3 षटक समाप्त होतात. उर्वरित 3 षटक बाकी असतील. येणारे 10 मिनिटात तुम्हाला संपवायचे, याची नोंद घ्यायची. गोलंदाज लवकर लवकर सुरुवात करा. सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळलाय. आडव्या बॅटने खेळलाय. फटका थोडासा बॅटच्या वरच्या बाजूला लागतोय. सिंगल मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. एक सुरेख कामगिरी सुहास मात्र करून देतोय. माहिती आहे आपल्या बॅटमधून मोठ्या फटके येत नाही आहेत. शुभमची बॅट आतापर्यंत आगोकी फलंदाजी करते आणि त्याला स्ट्राईक देणं एक सिंगल कडून हा मात्र मनसुबा सुरेखरित्या पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्टपेचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अमोल गावडे चेंडूच्या खाली आणि आता मात्र शुभम सावंतची खेळी मैदानाच्या समाप्त होते. शुभम सावंत जाईल बॅक टू दी पॅव्हलियन. डीजे ऑन स्ट्राइक तुमची कुंदन गवस. स्ट्राईक केण्यावर उजव्या शैलीचा फलंदाज स्ट्राईक केण्यावर येतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. मागच्या वेळी आउट झालेला फलंदाज डावकरा शैलीचा फलंदाज होता. आता मात्र स्ट्राईक केलं उजव्या शैलीचा फलंदाज. सुरेख चेंडू टप्पा पडला. थोडासा खाली राहिला. एक वेगवान गतीचा चेंडू निर्धाव समाप्त होतोय. तब्बल या षटकाचे चेंडू समाप्त होतोय 3. यावेळी दुसरं षटक हाताला होतं ते म्हणजे भूषण यानं त्या तब्बल 3 धावा खर्च केल्या होत्या. आणि आताचं षटक अतिशय सुरेख गोलंदाजी भूषण याच्याकडनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू हवेस फिरवला जात आहे. गोपीचंद चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्याची संधी आणि सुरेखरित्या गावीत येतोय. म्हणजे चेंडूच्या खाली एक सुरेख झेल टिपला जातोय आणि अजून एका गड्याचं होते पतन. आल्या पावली माघारी परतावं लागेल. कुंदन जातोय बॅक टू दी पॅव्हलियन. डीजे लवकर सामन्याला सुरुवात केला. नवीन फलंदाज प्रथमेश जर्सी क्रमांक 20 मैदानाच्या आत जातोय. आता मात्र अतिशय सुरेख अशी गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आत करताना पाहायला मिळतोय. म्हणजे भूषण देसाई. सुरेख चेंडू एक सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता. थोडस शरीराचा वेध घेतोय लेग बाईटच्या स्वरूपात. पंचांकडनं इशारा येतोय. एक धावफलकावर जोडली जाते आणि धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचेल ते म्हणजे 31. 31 धावा 58 धावांचा पाठलाग. अजूनही 27 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या चेंडू मागे. या षटकाचा शेवटचा चेंडू अतिशय सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल म्हणजे भूषण देसाई याची. शेवटचा चेंडू या षटकाचा. स्ट्राईक केंद्रावर सुहास. सुरेख चेंडू शेवटचा चेंडू. एक सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या चेंडूवर बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावच्या स्वरूपात षटक समाप्त होईल आणि धावफलक पोहोचतील म्हणजे 32 धावा. येणाऱ्या चेंडू मागे जिंकण्यासाठी तब्बल 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावा.
वेळेचं पाबंदी आहे तुमच्यावर. गोलंदाज येणारे 12 चेंडू मागे 26 धावा. सुरेख फटका पाहायला मिळतोय. एक डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. 1 बाउंस सीमा पार चौकार. सुहासच्या पॅटबंद एक पहिला चौकार या इनिंगचा. एक सुंदर आणि देखणा फटका रिप्ले मध्ये पाहू शकता. tenniscricket.in च्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण. एक सुंदर फटका. एक उर्फीस पद्धतीचा चेंडू होता. एक त्या चेंडूला डीप स्क्वेअर लेगला पाठवून दिलाय. सुंदर फटका. 4 धावांची धावफलकात वाढ करून देणार फटका. धावफलक पोहोचतोय 36 धावा धावफलकावर. अजूनही 22 धावा ची जमा करायला लागेल. 11 चेंडू असतील. 11 चेंडू मध्ये 22 धावा. पुन्हा एकदा विशाल गावी सज्ज होतोय. सुरेख चेंडू. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. टप्पा पडला आणि अतिरिक्त उसळी घेतले त्या चेंडूने. आणि यष्टांच्या मागे थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतं. यष्टांच्या मागे थोडंसं परिवर्तन असेल. यष्टी रक्षक वैभव नाईक पाहायला मिळतोय. तब्बल 10 चेंडू आणि 22 धावा धावफलक जिंकण्यासाठी असं समीकरण. आतापर्यंत अतिशय सुरेख जमाजोबी गोलंदाजी पण तेवढीच. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल टिपला जातोय. गौरी येतोय चेंडूच्या खाली. अजून एका गड्याचं होतंय पतन आणि सुहास जातोय बॅक टू दी पॅव्हलियन. ओव्हर टू डीजल. वर्णी मैदानाच्या आत पाहायला मिळते तो म्हणजे टी प्रो 143 जर्सी क्रमांक प्रताप सावंत मैदानाच्या आत जातोय. समीकरण बदलतंय. एक गडी गारात होतोय. एक मोठा हादरा बसतोय शुभम सावंत. नंतर एक थोडीशी कासवाच्या गतीने चाललेली ही धावसंख्या आणि एक खराब चेंडू होता. नक्कीच फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. खराब चेंडू. थोडीशी दिशा आणि थोडीशी ताकद कमी पडली. उंच गेला चेंडू आणि तेवढंच सुरेख असं क्षेत्ररक्षण. काय जज केलं त्या चेंडूला गौरीश नाईकेनं. एक सुंदर असं झेल टिपला गेला. त्यानंतर पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एक सिंगल मिळतोय. रनआउट करण्याची संधी असेल का आणि रनआउट होतोय. एक सुंदर अशी परतीची फेक येते आणि तेवढंच सुरेख अशी कामगिरी वैभव नाईक याच्याकडनं आणि रनआउटच्या स्वरूपात आल्या पावली माघारी परतावं लागेल 1 धाव संख्येवर आणि धावफलकात वाढ होतोय. धावफलक पोहोचतोय तब्बल 37 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मांडून घेणं काय असतं. त्या चेंडूवर दुहेरी धावा नव्हती. फक्त सिंगल होती. त्या प्रयत्नात दुहेरी धावेच्या प्रयत्नात आणि आउट होतोय म्हणजे प्रताप सावंत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जर्सी क्रमांक 44 भरत कवच मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळेल. अजून 21 धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडू असतील 8 चेंडू मागे 21 धावा. विजय रथावर प्रारूढ होण्यासाठी ही वाटचाल ती म्हणजे FC सुपर सिक्सर संघ मैदानाच्या आत करताना पाहायला मिळतोय. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली ती म्हणजे अनिकेत याच्या पहिल्या षटकात निघाले 11 धावा. त्यानंतर भूषण देसाई याचं 3 धावांचं षटक. अमोल याचं थोडंसं महागडं षटक तब्बल 15 धावा त्या षटकात निघाला. त्यानंतर भूषण याचं सुरेख षटक. एक कमबॅक करून देणारी गोलंदाजी भूषण याच्याकडनं पाहायला मिळाली. पुन्हा एकदा रनआउट करण्याची संधी असेल आणि एक सुरेख अशी परतीची फेक आणि गडी होतोय आउट आणि रनआउट होतोय भरत गवस. एक सुंदर अशी परतीची फेक येते. सुंदर असं क्षेत्ररक्षण ते म्हणजे FC सुपर सिक्सर संघाकडनं. अजून एक गडी जातोय बॅक टू दी पॅव्हलियन. ओव्हर टू डीजल. विराट कोहली जर्सी क्रमांक. आता मात्र दत्ता याच्या पाठीमागे दिसतोय जर्सी क्रमांक 18. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जातोय दत्ता सावंत. आता मात्र थोडंसं समीकरण बदलत आहे. अजूनही चेंडू असतील 7 त्या 7 चेंडू मागे जिंकण्यासाठी तब्बल 21 धावा. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची असेल सरासरी
या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. थोडस क्षेत्ररक्षणात बदल होतोय. डावखुरा शैलीचा फलंदाज असेल. थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. सुरेख चेंडू खोलवर टपळलेला चेंडू पंचांकडनं वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धाव मात्र धावफलकावर जोडली जाते. समीकरण बदलेर संतोष येणारे असतील 7 चेंडू तर 7 चेंडू मागे 20 धावांचं असेल लक्ष. 7 चेंडू 20 धावा. या शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र नक्कीच कमबॅक करेल तो म्हणजे बापू वॉरियर्स विरडी संघ. मात्र मोठा फटका खेळावा लागेल. स्ट्राईक एंडवर आहे तो म्हणजे प्रथमेश आणि नॉन स्ट्राईक एंडला दत्ता पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या 5व्या षटकाचा. सुरेख चेंडू डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल मेल रनआउट करण्याची संधी घेण्याचा प्रयत्न आणि एकच धाव त्या चेंडू मागे मिळते. शेवटच्या चेंडूवर मिळालेली एक धाव धावफलकात वाढ करून जाते. धावफलक पोहोचेल ते म्हणजे 39 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मागे 19 धावांची असेल आवश्यकता. शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. त्या 5 मिनिटांमध्ये षटक संपवायचं आहे. नोंद घ्यायची आहे. शेवटचे 6 चेंडू त्या 6 चेंडू मागे 19 धावा. षटकात बदल होतोय. षटक टाकण्यासाठी शेवटचं आणि अंतिम आणि भैरवी घडणारं षटक घेऊन गोलंदाज गौरेश नाईक सज्ज होतोय. एक सुंदर अशी झेल पकडला मागच्या डीप स्क्वेअर लेगला उंच गेलेला झेल. सुंदर असं जजमेंट त्या झेलला मागे पाहायला मिळालं. तोच क्षेत्ररक्षक आता गोलंदाजीत परिवर्तन होतोय. शेवटचं षटक शॉर्ट पिच फुल टॉस बदीचा चेंडू. क्षेत्ररक्षक गोपीचंद तुमास्कर चेंडू खाली. अजून एका गड्याचं होते पतन. प्रथमेश सावंत याला जावं लागेल माघारी. तोपर्यंत होया सुमधुर डीजे कडे. नवीन फलंदाज पुन्हा एकदा डावखुरा शैलीचा फलंदाज. जर्सी क्रमांक 43. तब्बल आतापर्यंत 8 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक पोहोचते ते म्हणजे 58 धावांचा पाठलाग करत असताना 39 धावा. 19 धावांची जमाजमक करावी लागेल. काय सामना पाहायला मिळतो आजच्या दिवसातला हा चाललेला अटीतटीचा दुसरा सामना. यापूर्वी पहिला सामना तो पण FC सुपर सिक्सर संघ विरुद्ध चालला होता आणि हा पण सामना FC सुपर संघ विरुद्ध चाललेला आहे. थोडासा खराब चेंडू आणि पंचांकडनं अतिरिक्तचा इशारा. वाईटचं स्वरूप आणि एक धाव बाईटच्या स्वरूपात मिळालेली. तब्बल 2 धावा धावफलकात वाढ करून जातात. येणारे 5 चेंडू मागे समीकरण बदलत आहे. 5 चेंडू मागे 17 धावांची असेल आवश्यकता. 5 चेंडू आणि 17 धावा. गौरेश पुन्हा एकदा गाड घेतो. स्ट्राईक एंडवर दत्ता पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज निलेश सावंत. स्ट्राईक एंडला दत्ता सावंत. शॉर्ट पिचचा चेंडू हलक्यात खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. थर्डमॅनच्या दिशेनं एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा पण प्रयत्न होईल. दुसऱ्या धाव पण सुरेखरित्या पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावासरशी धावफलकात वाढ होईल. धावफलक 43 धावा धावफलकावर. 15 धावा अजूनही जिंकण्यासाठी येणारे चेंडू असतील आता मात्र 4 चेंडू मागे 15 धावा. 2 मोठे फटके आल्यास सामन्याचं पारडं बदलू शकतं. सामन्याचं समीकरण बदलू शकतं. शॉर्ट पिचचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण आहे परंतु डीपला क्षेत्ररक्षण केलं जाईल. अनिकेत खरवत येतोय चेंडू मागे. परत रनआउट करण्याची संधी असेल आणि रनआउट होतोय. अजून एक गडी. तब्बल 9व्या गड्याचं होतंय पतन. 9व्या गडी जातोय. बॅक टू दी पॅव्हलियन. दत्ता सावंत बॅक टू दी पॅव्हलियन. ओव्हर टू डीजर.
चे धन्यवाद. या स्पर्धेदरम्यान भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 9 या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री शाणीबाई बोर्डेकर यांचं आगमन होत आहे. शाणीबाई, तुमचं मनापासून खूप खूप स्वागत केलं जात आहे. विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्या दरम्यान संतोष शेट्टी यांचं सुद्धा आगमन होत आहे. या ज्या आपण ट्रॉफी पाहत आहेत, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाची जी चषकं आहेत ती सन्माननीय संतोष शेट्टी यांच्या माध्यमातून कैलासवासी रोशन रघुनाथ शेट्टी आई यांच्या स्मरणार्थ श्री संतोष रघुनाथ शेट्टी यांनी पुरस्कृत केलेले आहे. तर संतोष शेट्टी आपलं सुद्धा मनापासून स्वागत केलं जातं. विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या मान्यवर कक्षाची आपण शोभा वाढवायची आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. त्या दरम्यान एक सिंगल निघते, शेवटची विकेट असेल. सिंगलच्या स्वरूपात समीकरण बदलेल. 14 धावांची असेल आवश्यकता जिंकण्यासाठी. 46 धावा डबल कव्हर. सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. एक आणि सामना संपतोय इकडे आणि सामना विजय प्राप्त करतोय. विजय रथावर प्राड उडवण्याची संधी ती म्हणजे एफसी सुपर सिक्सर संघ. एक सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. एक लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळाला होता. 58 धावांचं लक्ष होतं आणि त्यात मिळालेली एक उत्कृष्ट गोलंदाजी ती म्हणजे भूषण देसाई याची.